नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मी चेतन मांजरेकर तुमचं स्वागत करत आहे आपलं लाडको कोकण या चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण विजयदुर्ग किल्ला या ठिकाणी फिरायला जाणार आहोत. तर त्या ठिकाणची काही दृश्य आणि काही माहिती तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. तर माझे व्हिडिओ कसे वाटतात मित्रांनो बघा. चांगले वाटत असतील तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि माझे व्हिडिओ शेअर करा. आणि तर चला पुढे जाऊया. आणि तिथे पाटील साहेब म्हणून, तर त्यांच्याशी आपण पहिलेच कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि थोडी किल्ल्यासंदर्भात आपल्याला माहिती मिळण्यासाठी आपण त्यांना सांगितलेलं आहे. तर ते गाईडसुद्धा आहेत, तर त्यामुळे आपल्याला चांगली माहिती मिळणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा मित्रांनो, तुम्हाला नक्की आवडेल. तर मित्रांनो, आता आपण विजयदुर्ग किल्ल्यावरती नेमकं पोहोचलेलो आहोत. तर इथे गाईड आहेत श्रीयुत दामाजी पाटील म्हणून. तर त्यांच्याकडून आपण इतर माहिती किल्ल्याबद्दलची घेऊया. तर चला पुढे निघूया आणि माहिती घेऊया. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विजयदुर्ग किल्ल्यावर आणि इंग्रजांना घेरी आणणाऱ्या घेरीवर प्रथम मी टुरिस्ट गाईड दामाजी पाटील आपलं स्वागत करतोय. आता आपण हा जो विजयदुर्ग किल्ला पाहतोय, हा पूर्वी 1195 ते 1205 या कालावधीत शिलार संस्थानाचे राजा भोज यांनी पहिला बांधलेला किल्ला आहे. म्हणजे आपण आतमध्ये गेल्यानंतर भाग पाहणार आहोत. हा म्हणजे पहिला 5 एकरमध्ये होता. भोजामे MP म्हणजे मध्य प्रदेश येथे. नंतर 1218 साली हा देवगिरीच्या ताब्यात होता. नंतर 1354 साली विजयनगरचे राजे यादव म्हणजे कृष्णदेवराय म्हणजे कर्नाटक त्यांनी हा किल्ला कॅप्चर करून घेतला. आणि जेव्हा बहामनीराजे 5 डिवायडेशन झाले, बहामनी 5 डिवायडेशन याचा अर्थ आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बिदरशाही आणि इमादशाही असे जेव्हा बहामनीराजे 5 डिवायडेशन झाले तेव्हा कोकण प्रांत आदिलशाहीच्या ताब्यात आला. नंतर 125 वर्ष किल्ला आदिलशाहीचं राज्य होतं. नंतर 1653 साली हा आदिलशाहीकडून शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी हा तहाच्या स्वरूपात घेतलेला किल्ला आहे आणि नंतर विस्तारीकरण केलं आहे. आता आपण हा जो किल्ला पाहणार आहोत हा 17 एकर 19 गुंठ्यात किल्ला आहे. मग दर्शनी भाग तुम्हाला छोटा वाटतो, पण आतमध्ये गेल्यानंतर या किल्ले भविष्य तुमच्याला लक्षात येते. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले पाहायला सुरुवात पूर्वी थोडी आमची रिक्वेस्ट असते, किल्ले नेहमी इतिहास रंगून पाहिजे असतात. म्हणजे कसं शिवशाही डोळ्यासमोर किल्ले पाहिजे असतात. मग या किल्ल्यात घोडे पळत होते, मावळे वावरत होते, तोफांचा गडगडाट होता, असा इमॅजिन करायचं केलं. जरा थोडी पद्धत वेगळी असते. किल्ल्यामध्ये आतमध्ये एंट्री मारतो तेव्हा मनोरंजनाचा कंप्लीट भाग बाहेर सोडून आता आपण 16व्या ते 17व्या शतकातले मावळे आहोत असं दृश्य समोरचं असतं. मग तुमच्या अंगात विरस संचारला पाहिजे, अंगावर शारे उठले पाहिजे, त्या किल्ल्यानं सादरीकरण झालं पाहिजे. त्याचं कारण पण तसं असतं की ज्या शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य मिळवून दिलं आहे आणि त्यांच्या जीवावर आपण लहानाचे मोठे झालो आहोत, त्यांचे ते रूप डोळ्यासमोर आणून मग शिवरायांचा 8वा रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षी भूमंडळ अशा मूर्तिमंत महाराजांचे हस्ते किल्ले पाहिलात तर नक्कीच त्या किल्ल्याचा आनंद भोगता येतोय. कारण किल्ले हे आपल्या ज्ञानात खूप भर पडत असतात. पण ऐकले दुर्गरचना म्हणतात, म्हणजे किल्ल्या स्ट्रक्चर म्हणतात, या आपल्याला लगेच लक्ष येत नाही, आपली फसगत होते. आणि दुर्दैवाने तुम्हाला सर्वांना अशी गोष्ट सांगायची वाटते की बऱ्याच भारतीय लोकांना महाराजांबद्दल महत्त्व समजलं नाही. पण व्हिएतनामसारखा एवढा छोटासा देश की ज्याने अमेरिकेला सळोकी पळकून सोडलं आहे, 1 वेळा नाही 2 वेळा नाही सलग 8 वेळा सळोकी पळकून सोडलं आहे. तेव्हा त्यांचे मिलिटरी सेनापती हो ची मिन्ह यांचा इंटरव्ह्यू घेण्यात आला आणि त्या प्रश्न विचारण्यात की तुम्ही सक्सेस कसा मिळवलात. तर त्यांनी प्रांजळपणे कबूल दिली की आम्ही काही केलं नाही. इंडियामध्ये एक शिवाजीराजे म्हणून कर्तबगार राजे होऊन गेले आणि त्याचा आम्ही गनिमी का वापरला आहे आणि म्हणून आम्ही सक्सेस झालो आहे. आणि एवढं करून थांबत नाही आहेत. शेवटच्या इंटरव्ह्यूत ते असं म्हणतात की मी जेव्हा मरेन आणि जिथे माझी कबर बांधाल त्या कबरीवर स्पष्ट भाषेतले आहे की ते शिवाजी महाराजांचा माळा विसावला आहे. एवढं मोठं महाराजांचं महत्त्व पण दुर्दैवाने बऱ्याच भारत आपल्याला समजलं नाही आहे. तर थोडक्यात एक अभ्यासपूर्वक केला व्हायचा असतो. आता आपण आज पहिला सुरुवातीचा दरवाजा पाहतोय, ह्याला जिबीचा दरवाजा म्हणतात. जिबीचा दरवाजाचा अर्थ आघाडीचा दरवाजा, हे त्यांचे जे पारशब्द आहेत म्हणून तुम्हाला शब्दात फरक वाटतोय. इथे आघाडीचे वीर उभे केले असायचे. मग आपण म्हणतो ना, खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंदड्या उडविन राई राई एवढे असे म्हणणारे आपले मावळे इथे अहोरात्र उभे केले असायचे म्हणून आघाडीचा दरवाजा म्हणतात. ह्याला फर्स्ट एंट्रन्स पण म्हणतात. म्हणजे युद्धाची चढायची पहिली सुरुवात या दरवाजाने. आता किल्ले जेव्हा तुम्ही पाहता तुमच्या मनात शंका येतात, हे किल्ले टिकतात कसे काय.
हे किल्ले टिकतात त्याच्यामागे बऱ्याच ठिकाणी त्यांची दगडांची पार्श्वभूमी असते. या दगडांमध्ये काही काही ठिकाणी त्यांनी मेल फिमेल स्टोन म्हणजे पुल्लिंगी स्लिंगस दगडांचं वर्गीकरण केलं आहे काही काही ठिकाणी आणि ते एकमेकात लॉक केले. त्याला हेमाडपंथी बांधकामाचं नमुना, जुनी मंदिरं हेमाडपंथी बांधकामाची नमुना होती. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने गूळ, चुना आणि शिसस्य म्हणजे लेड्स असं प्रामुख्याने मटेरियल वापरतात. मग काही काही ठिकाणी त्यांनी ज्याला आपण बाइंडिंग मटेरियल म्हणतो ते राळ, काथ्या, हिरड्याची पानं आणि चुनकड्याचं बाइंडिंग मटेरियल वापरलं आहे. आता हे संपूर्ण तटबंदी तुम्हाला पॅचेस दिसतात बघा, दिसतात नाही पॅचेस, हे बघा हे संपूर्ण बुजवलेले पॅचेस आहेत. म्हणजे हे बघा हे 1718 साली तटबंदीवर तुम्हाला पॅचेस दिसत आहेत. 1718 साली इंग्रज गव्हर्नर वॉल्टर बून याने हा 2 दिवस सतत तोफांचा भडीमार केला आहे आणि तोफांचे गोळे बसे पॅचे बुजवले आहेत. म्हणजे किल्ल्यावर जे कान्होजी आंग्रे म्हणून सरदार होते त्यांच्या मुलीचं लग्न होतं, लाडूबाई म्हणून त्यांच्या मुलीचं नाव, विवाहप्रित्त गडावरची बरीच मंडळी बाहेर गेली होती आणि तो मोका साधून हा वॉल्टर बूनने 2 दिवस सतत तोफांचा भडीमार केला आहे आणि तोफांचे गोळे बसे पॅचे बुजवले आहेत. यांच्यावरून त्यांचे इंग्रज अधिकारी डग्लस याने किल्ल्याला उपमा देताना म्हटलं आहे, आम्ही विजयवर तोफांचे गोळे डागले खरे पण त्याचा उपयोग झाला नाही. कापसात जसे बोळे बसतात तसे ते बसले आणि बाजूला होऊन पडले. एवढ्या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे. आता ह्या तटबंदीमध्ये तुम्हाला छोटे छोटे होल दिसतात पहा, ह्याला त्यांच्या भाषेत जंगी असं म्हणतात. म्हणजे गन पॉईंट आहेत. आपण जंगी मारामारी झाली, आपण शब्द वेगळा वापरतो, इतिहासाचा शब्द वेगळा आहे. जंगी आता गन पॉईंट आहे, धनुष्य मारण्यासाठी का बंदुकीने मारण्यासाठी. आणि हा जो तुम्हाला भाग बघायला मिळतोय ह्याला फांजी म्हणतात, म्हणजे तोफानी मारण्यासाठी. तोफांचा तोफगाडा तिथे उभा करून ठेवायचा आणि खाडीवर आक्रमण चढवायचं. तो तोफगाडा त्याला व्हायब्रेशन असतो, तो रिकॉल येऊ नये, बॅकने रिवर्स येऊ नये म्हणायला चढ केला आहे आणि याला दुर्गरचना म्हणतात. आणि दुर्गरचना समजावून घेणं आपल्या शिवणाचं खूप महत्त्वाचं आहे. आता आपण या किल्ल्याची भौगोलिक पार्श्वभूमी समजावून घेऊया. आपण हा पलीकडे डोंगर पाहतोय, हा राजापूर तालुका रत्नागिरी जिल्हा, हा आपला देवगड तालुका सिंधुदुर्ग जिल्हा आहे. इथून जर होडीन जर पलीकडे गेलो का रत्नागिरी जिल्ह्याची हद्द चालू झाली. आता आपण जी खाडी पाहतोय ह्याला वाघोटन खाडी असं म्हणतात. ही मुंबई गोवा रोडला खारेपाटण म्हणून गाव आहे, तिथपर्यंत जाते. म्हणजे 40 किलोमीटर लांबीपर्यंत खाडी पसरलेली आहे. आता आपण हा जो किल्ला पाहतोय हा 3 तटबंदीचा किल्ला आहे. खालची पहिली तटबंदी, दुसरी, तिसरी, ह्याच्या आतमध्ये किल्ला, याला तिहेरी तटबंदीचा किल्ला असं म्हणतात. ह्या तटांची उंची 36 मीटर, म्हणजे समुद्रापाड्या म्हणजे उंची सांगितली 36 मीटर. याला बाहेरच्या बाजूने 20 बुरुज आणि आतल्या बाजूने 27 बुरुज या किल्ल्याला आहेत. आता आपण जे चाललो आहोत हे किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी चाललो आहोत, ज्याला महाद्वार म्हणायचं किंवा मेन गेट म्हणतात. ह्या दरवाजाला इथल्या विजयवाडीच्या किल्ल्याला यशवंत दरवाजा असं म्हणून संबोधलं जातं. आता आपण किल्ले जेव्हा पाहतो त्यांची मुख्य प्रवेशद्वारं ही गोमुख पद्धती असतात. ह्याला गोमुख बांधणी किंवा गोमुख रचना म्हणतात. मग आपल्या भाषेत जर म्हणायचं झालं तर लपवलेला दरवाजा, म्हणजे जोपर्यंत तुम्ही किल्ल्याचा दरवाजा जात नाही, बघा आता तुम्ही जवळ किल्ल्याचा दरवाजा आहात पण तुम्हाला दरवाजा दिसत नाही आहेत, ह्याला गोमुख रचना किंवा गोमुख बांधणी म्हणतात. म्हणजे आपल्या भाषेत लपवलेला दरवाजा, जोपर्यंत तुम्ही किल्ल्याचा दरवाजा जात नाही, किल्ल्याचा दरवाजा तुम्हाला दिसत नाहीत. ह्याच्या मागची 3 उद्देश असतात, वैशिष्ट्य असतात. एक म्हणजे तोफांचे गोळे आहेत, कॅनॉन बॉलचा अटॅक आहे मेन गेटवर होता का म्हणे, कारण मेन गेट तुटला, शत्रू आतमध्ये घुसला म्हणजे किल्ला आपण हारलो. दुसरं म्हणजे याला त्याने टर्न दिला आहे आणि स्टेप्स आहेत, त्यामुळे हत्ती गोळे उंट्यांचा स्पीड कमी होतोय आणि मुख्य धडक आधी स्लो बसते. तिसरं म्हणजे मग अशा आपण जिबीचा दरवाजा पाहिला, आघाडीचा दरवाजा. समजा इथून शत्रू आतमध्ये घुसून आला कारण त्याचं कन्फ्युजिंग होतं नेमकं जायचं कुठे. आणि तेवढ्या दुधामध्ये ज्या जंगी ठेवल्यात, गन पॉईंट ठेवल्यात, हे जंगी आपण टिपायचं, अशी युद्धनीती असायची. तुम्ही सिंधुदुर्ग बघा, प्रतापगड बघा, रायगड बघा, पन्हाळा बघा, असे तुम्हाला लपवले दिसतात. म्हणजे जोपर्यंत तुम्ही दरवाजा जवळ जात किल्ल्याचा दरवाजा तुम्हाला दिसत नाहीत. हा मुख्य दरवाजा आहे, याला यशवंत दरवाजा पण म्हणतात. हा छोटा दिंडी दरवाजा, हा 1653चा मेन गेट आहे. महाराजांच्या वेळेस विस्तार आपण पाहतोय. हा छोटा दिंडी दरवाजा, हा एकसारखा उघड झाप करणं अवघड असतं. आपले मावळे असताना दिंडीतून प्रवेश दिला जातो. हे खिळे टोकदार असतात, म्हणजे छत्री, हत्ती, घोडे, उंट जखमी होणार, इथे धडकणार जखमी होणार. आता आपण हा जो वरचा भाग पाहतोय ह्याला नगारखाना म्हणतात. त्यावेळेस सनई, चौघडा, नगारा वगैरे ह्या भागाची व्यवस्था केलेली असायची. आता आपण हा जो भाग पाहतोय ह्याला खलबतखाना म्हणतात. ही इमारत खलबतखान्याची इमारत आहे. खलबत करणे म्हणजे गुप्त चर्चा करणे, सिक्रेट डिस्कशन किंवा प्रायव्हेट डिस्कशन. गुप्त चर्चा करणे त्याने हा हॉल बांधला होता. आता पूर्वी इको सिस्टम कुठली नव्हती, माईक सिस्टम कुठली नव्हती, पण बोलल्यानंतर शेवटच्या माणसापर्यंत आवाज ऐकायला पाहिजे, मग इथे ऐकून निर्माण होतं आहे. ही संपूर्ण कला आहे किंवा ज्यामध्ये दगडांची कला आहे. ही दगडातून सच्चित आहे, पोकळ आहेत की आपल्या डोळ्यांना दिसत नाही, तिथून आवाज पास होतो आहे. तुम्ही विजापूरचा गोलघुमट बघा किंवा गोळकोंड्याचा किल्ला बघा, अशा स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळतात. आता इथे तुम्ही किल्ले फिरता तेव्हा तुम्हाला खलबतखाने जास्त किल्ल्यावर बघायला मिळत नाहीत. त्याचं कारण असतं ते खलबतखाने असते फक्त राजधानीच्या किल्ल्यांवर असतात. राजगड, रायगड हे आपले राजधानीचे किल्ले आहेत, तिथे तुम्हाला खलबतखाने बघायला मिळतात. आता विजयदुर्ग किल्ला पाहताय हा पूर्वीचा मराठी आरमाराचा नेव्ही, इंडियन नेव्हीचा हा महाराजांचा राजधानीचा किल्ला आहे. त्याचं कारण असं आहे की 1664 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय आरमाराची स्थापना केली होती, इंडियन नेव्ही स्थापना केली होती विजयदुर्ग किल्ल्यावर. त्यामुळे नेव्हीचा राजधानीचा किल्ला असल्यामुळे ही सेपरेट वास्तू म्हणून तुम्हाला बघायला मिळते. आणि त्यावेळेस स्वतःचा आरमारी तळ, स्वतःचा नेव्हल बेस कुठेतरी असावा अशी संकल्पना सुचणारी महाराज एकमेव राजे बघा. त्यावेळेस कुठल्याही मोगलांनाही संकल्पना सुचली नाही किंवा कुठल्याही इंग्रजांना सुचली नाही. म्हणून महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही
किंवा भारतीय आरमाराचे जनक असंही महाराजांना म्हटलं जाते. आता आपण जो बुरुज पाहतोय याला टेहाळणी बुरुज म्हणायचं, म्हणजे वॉच टॉवर. टेहाळणी करणे म्हणजे पाहणी करणे. खाडीवरचं आक्रमण पाहायचं सर्वात उंच बुरुज आहे. हे खिडक्या पण जेव्हा मोठ्या आहेत बघा, हे बघा हा वॉच टॉवर आहे. 3 तडमॅच्या क्लिअरकटीचा खाडीचा भाग दिसतोय. वॉच टॉवर नेहमी उंचावर असतं, हाईट मेंटेन केलेले असतात. ही शिवलिंगाची स्थापना आहे. ह्या किल्ल्यावर पूर्वी 4 सरदार होते, कान्होजी आंग्रे, संभाजी आंग्रे, तुळाजी आंग्रे. म्हणजे आंग्रे घराण्यातले पिढ्यानपिढ्या 3 सरदार महाराजांच्या होऊन गेले. आणि गावात ज्यांचा वाडा मिळतो आनंदराव धुळपांचा वाडा तुम्हाला आपल्या गावात बघायला मिळतो. असे 4 सरदार महाराजांचं होऊन गेले. तरी संभाजी आंग्रे हे शंकराचे भक्त होते. तर हे आख्यायिका सांगितली जाते. आता आपलं एक कुणकेश्वर मंदिर आहे 40 किलोमीटर गेलं. कुणकेश्वर संभाजी आंग्रे काही सोमवार असे पायी चालत जायचे. पण युद्धात थांबणे शक्य होत नव्हतं, म्हणून त्यांनी ते शिवलिंगाची स्थापना केली होती. पण एक दिवस त्यांना शंकराचा असा दृष्टांत चालू स्वप्न पडलं की ह्या किल्ल्यावरून 2 तोफांचे गोळे एका ठिकाणी पडतील, तिथे मी स्वयंभू प्रगट होईन. शंकराने त्यांना दृष्टांत दिला. त्या दृष्टांतापासून त्यांनी 2 तोफांचे गोळे डागले आहेत. तर आपल्या 1.5 किलोमीटर अंतर गेल्यानंतर रामेश्वरचं मंदिर आहे, देवरामेश्वर म्हणून आहे. तर तिथे 2 तोफांचे गोळे एका ठिकाणी पडले. ते कंप्लीट कडा करून संभाजी आंग्रेच्या काळात ते मंदिर बांधायला सुरुवात झालं आहे. आणि बाजूला संभाजी आंग्रेची समाधी पण आहे. आणि त्या मंदिरात खाली उतरून त्यावेळेची घंटा बांधलेली आहे आनंदराव धुळपांनी. ती 1791 सालची घंटा आहे, ती अजूनही तुम्हाला पाहायला मिळते. मंदिराच्या जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा बाहेर पडाल तेव्हा त्यावेळची भिंतीवर चित्रशैली रेखाटलेली आहे. ती मंदिराच्या भिंतीवर अस्पष्ट अवस्थेत अजूनही तुम्हाला बघायला मिळते. जाताना 5 मिनिटं मंदिर वेळ काढून तुम्ही ते मंदिर पहा. आपण हा विजयदुर्ग किल्ला पाहतोय. हा पूर्वी जलदुर्ग प्रकारातला किल्ला होता. म्हणजे तो अरबी समुद्राचा भाग दिसतोय त्या बाजूला, आणि हा खाडीचा भाग हा कंप्लीट बाहेरच्या बाजूने पाण्याने घेरला होता. डीप ज्यामध्ये कॅनलसारखं पाणी होतं, पण पाण्याने घेरलेलं असल्यामुळे ह्याचं सुरुवातीचं नाव घेरिया असं होतं. म्हणून सुरुवातीला मी म्हटलं इंग्रजांना घेरी आणणारा हा घेरिया, म्हणजे पहिल्या नावाचं घेरिया होतं. ह्या बाजूला येण्यासाठी लाकडाचा पूल होता. तो दिवसभर चालू ठेवायचे, रात्री काढून टाकायचं, रात्री किल्ल्याचं कॉन्टॅक्ट तोडून टाकायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला ज्या वर्षी सर करून घेतला 1653 साली, ते जे वर्ष होतं विजय संवत्सर चालू होतं. म्हणून महाराजांनी विजय संवत्सराला जिंकून घेतला आहे. म्हणून महाराजांनी विजयदुर्ग नाव दिलं आहे. पहिलं नाव या किल्ल्याचं घेरिया असं होतं. किल्ले पाहता ते तुम्हाला तोफा बघायला मिळतात. हे तुम्हाला तोफा 3 तोफा इथे दिसत आहेत. आता आपण ह्यामध्ये 2 प्रकार असतात तोफेमध्ये, सरळ तोफ आणि बांगडी तोफ. तर आता आपण हा जो प्रकार पाहतो सरळ तोफेचा प्रकार आहे. पुढे बांगडी तोफ आहे, तिथे आपण थोडं सविस्तर बोलूया या विषयावर. आता हे आपण कोठार पाहतोय, हे दारुगोळ्याचं कोठार आहे. आपल्या सुदैवाने दगडी छप्पर असलेल्या इमारती विजयदुर्ग किल्ल्यावर तुम्हाला चांगल्या कंडिशनमध्ये दिसत आहेत. ह्याला मुद्दाम दगडी छप्पर केलं आहे, कारण जो फर्स्ट अटॅक छत्तू जो पहिला मारा असतो, हे दारुगोळ्याचा कोठार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तोफेचे मारे जरी किती बसले त्या होऊन गोळ्याच्या कोठाराला दगडी छप्पर केलं. इंटरलॉकिंग सिस्टीम आहे, याला आर्च वगैरे आतून बनवलेलं आहे. हा सदर म्हणजे दरबाराचा भाग, राजदरबार, त्यांचा दरबार ते आतमध्ये भरायचा. तर हा एक भाग तुम्हाला किल्ल्यांमध्ये पाहायला मिळतो. किल्लेपड जर बऱ्याच किल्ल्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळत नाही. हा चांगल्या स्थितीतला किल्ला असल्यामुळे तुम्हाला इथे हा भाग बघायला मिळतो. याला फड म्हणतात. फड म्हणजे पूर्वी शब्द वेगळा, आताचा वेगळा. आता आपण म्हणतो कुस्ता फड तमाशा फड, पण तो इतिहास शब्द आढळतो फडावर लोक जमा झाली. फड म्हणजे कारकुनी भाग, क्लेरिकल भाग आहे. म्हणजे इथे बाहेरचे सरदार का जनता आहे ना, ते दरबार जाण्यासाठी त्याची 2 दरवाजे कसून चौकशी आहे. जीबीचा दरवाजा मुख्य दरवाजा, त्याचे डॉक्युमेंट्स काय ते पाहिले जाणार, शस्त्रवादी पाहिले जाणार, विश्वास बसल्यावर त्यांना आतमध्ये इथे सोडलं जाणार. मग त्यांच्यावर काय कागदपत्र इथे पहिली परत पाहिलं जाणार आणि मगच त्यांना आतमध्ये सोडलं जाणार. फडणवीस, चिटणीस ही जी आडनाव आहे ती फडावरची आहेत. फडाचे राखणकर म्हणून त्याचं आडनाव फडणवीस. सदर याचा दरबार, राजदरबार, त्यांचा दरबार इथे भरायचा. ही 2 मजली इमारत होती. अशा वरून लाकडी तुळया म्हणजे लाकडी बार, ह्याच्यावरती माडी याचा फर्स्ट फ्लोअर. आता इथे पहिला माळ पडून गेला लाकडी असल्यामुळे, वरती कुंभारी कौल अशी खापऱ्या का नळे म्हणून ते वरती असायचे. इकडे लाकडी सिंहासन असायचं. इथून हा दरबार भरवला जायचा. वैशिष्ट्य पूर्वेकडे तोंड केलेलं हे असं सिंहासन असायचं, इकडे लाकडी सिंहासन असायचं, तिथून हा दरबार भरवला जायचा. आता इथे पण सेम खलबत काय हळूहळू टिचकी वाजवली किंवा हळूहळू चुटकी वाजवली, अजूनही शेवटच्या माणसापर्यंत आवाज ऐकायला येतोय. कारण दरबार आहे, शेवटच्या माणसापर्यंत आवाज ऐकायला गेला पाहिजे. चर्चा केली किल्ले जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा किल्ले का टिकतात, ह्याच्यामागे बऱ्याच ठिकाणी त्यांची दगडाची परवानगी असते. ह्या दगडामध्ये काही ठिकाणी त्यांनी मेल फिमेल स्टोन करून बसवले. हा फिमेल स्टोन आहे. ह्याचा वरचा दगड सर मेल स्टोन, दगडाला रॉड कोरला असतात आतमध्ये. हा बघ वरच्या दगडाचा रॉड तुटला आहे आणि हा रॉड आतमध्ये लॉक होतोय आणि त्यात गुळचुना लावून ते फिट करून घेतात. म्हणजे तोपेचे मार बसले त्याला दगड निकडून पडत नाही. ह्याला हेमाडपंथी बांधकाम म्हणतात. तुम्हाला आश्चर्य वाटतं, केदारनाथचा प्रलय झाला, संपूर्ण घरदार पडून गेली, मंदिर पडून, केदारनाथ मंदिर टिकलं. लोक म्हणतात भक्तिवागा आहे, तर भक्ती वगैरे तसं काय नाही. ते जे मंदिर होतं असं होतं, हेमाडपंथी बांधकामाचं नव्हतं, म्हणून ते मंदिर टिकलेलं आहे. रूप छप्पर टिकलं कसं काय, इंटरलॉकिंग सिस्टीम. दुसरा दगडा तो असा एल शेप, असा एकमेकात ते इंटरलॉक होत आहेत. ब्रिटिशकालीन जे पूल होते ना, हे असे होते इंटरलॉक. म्हणून ही जी आपण कोठार पाहत आहोत ही धान्याची कोठार आहेत.
सेकंड अटॅक असतो शत्रूचा, हा रस्ता तोडण्याचा प्रयत्न केला होतो, म्हणून याला पण दगडी छप्पर केलं आहे मुद्दाम. इंटरलॉकिंग सिस्टीम आहे, याला पण आर्च वगैरे बारातून बनवलेलं आहे. हे एक धान्याचं कोठार, हा त्याचा दरवाजा. त्या बाजूला दुसरं धान्याचं कोठार आहे, तो त्या दरवाजा आहे. आणि आतमध्ये काय ते आपण जाताना पाहत आहोत. अशी या किल्ल्यामध्ये टोटल 3 धान्याचे कोठार आहेत. कारण त्यावेळी समुद्राचा वेढा पडला, शत्रूला तळ पडला, तर 6-6 महिने वर्ष शत्रूला वेढा हलत नव्हता. म्हणून 3-3 वर्ष पुरेल एवढी धान्य साठवणी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यामध्ये केली असायची. त्याचं कारण असं असायचं की आपले मावळे हे उपाशी राहता कामा नये, याचा परिणाम काय शत्रूला शरण जातील आणि भीती असायची. आणि या सगळ्या गोष्टी महाराजांना जाणीव होती. महाराजांना मावळ्यांची जाणीव होती, जनतेची जाणीव होती, किल्ल्यांची जाणीव होती, इव्हन जनावरांची पण जाणीव होती. सगळ्यांचा जाण असणार राजा, ते जाणता राजा, म्हणून महाराजांना जाणता राजा म्हटलं जायचं. तुम्ही विजयदुर्ग किल्ला पाहताय, तुम्हाला स्वप्ननगरीत फिरल्यासारखं वाटणार. कारण शनिवारला आपण खाडीपासून लांब होतो, पण एका भुयारी मार्ग शक्य झाले खाडीच्या पण जवळ आलं. तर ह्या भुयारी मार्गाचा वापर धान्य नेण्यासाठी, त्यावेळेस गावात जास्त पिकत नव्हतं, मग ते आजूबाजूच्या गावातून धान्य घेऊन यायचं मोठ्या जहाजातून. की मोठ्या जहाजानं पहिली गलबत म्हणायची, हा छोट्या नौकासा बोटी असा इथून हे धान्य जवळ आणायचं आणि आतमध्ये लोड करायचं. मग या भुयारी मार्गाचा वापर धान्य नेण्यासाठी, मग ते धान्य कोटा त्यांनी जवळ बांधून ठेवले. आता हा भुयारी मार्ग समुद्रातून शत्रूला दिसू नये म्हणून त्यांनी खडक मुद्दाम ठेवला, कोरून टाकला नाही आहे. आणि वापर झाल्यानंतर पुन्हा इकडे दुसरा दगड लावायचा आणि तो मार्ग बंद करून टाकायचा, अजिबात शत्रूला शंका येणार नाही. हा आयलँडवरचा किल्ला होता, बेटावरचा किल्ला होता, जो नॅचरल स्टोन मिळाला आहे, मूळचा दगड मिळाला तो वापरला आहे आणि त्याच्यावरती किल्ल्याचं कन्स्ट्रक्शन केलं. हा संपूर्ण मूळचा दगड आहे. आता समुद्रातले किल्ले पाहता, हे छोटी मोठी खडक आहेत बघा. खडकं ही मुद्दाम तटबंदी टाकलेली असतात. तुम्ही सिंधुदुर्ग बघा, कुलाबा बघा, जंजिरा बघा, की आमचे विजयदुर्ग बघा, समुद्रातले किल्ले ही खडकं मुद्दाम टाकले असतात. ह्याच्या मागची 3 कारणं असतात. पहिलं म्हणजे हा पाण्याचा मारा आहे, हा डायरेक्ट तटबंदीवर बसता का म्हणे, की जेणेकरून किल्ल्याला इजा पोचेल. महाराजांचे किल्ले प्राणापेक्षा पलीकडे जपले जायचे. दुसरं म्हणजे शत्रूच्या नौका असा बोटी असतात, ह्या जवळ येऊ नयेत, ह्या खडका आदळून फुटाव्यात. आणि तिसरं म्हणजे दूरदृष्टी होती, निसर्गाचा वापर केला आहे. ह्या खडकांवरती पांढरं थरलेलं दिसतंय ना, पांढरं थरलेलं, त्याला ऑयस्टर म्हणतात, की आपल्या कोकणी भाषेत त्याला कालवं म्हणतात. कालवं ही कालवं तीक्ष्ण धारदार असतात. शत्रू जर चाल करून पायी चालत आला, त्यांचे पाय कापले जावेत, रक्तबंबाळ होऊन अर्धी त्यांची वेस्ट व्हावी आणि युद्ध करायला त्यांची कमी व्हावी, म्हणून ही खडकं मुद्दाम टाकली असतात. बरोबर. आता मगाशी जो आपण भुयारी मार्ग पाहिला, त्याचा वापर धान्य आणण्यासाठी, ते छत्रूला असण्यासाठी वेगळ्या आयडिया केल्या होत्या. आता आपण हा जो भुयारी मार्ग पाहतोय, ह्याचा वापर वेगळा आहे. पुढे जो बुर्ज आहे अटॅक टावर, युद्धाचा बुर्ज आहे. आता इथून घोडे दारू घेऊन जाऊ शकत नव्हते, मग मावळ्यांनी दारूची वाहतूक केली पाहिजे. पण मावळे आपले ते दमता का म्हणे, दमले येण्याची वेस्ट आहे, युद्ध करायची पाहिजे त्यांची कमी होणार, मग त्यांनी दारूगोळ्याच्या क्वार्टरजवळ ठेवलं, सोपं पडलं पाहिजे म्हणून. हां, पण या भुयारमध्ये तो फरक जाणवतो, गारवा जाणवतोय. तुम्हाला सायन्स काय सांगतंय? सायन्स सांगते वरती गारवा पाहिजे, पण भुयारमाळ जर फॅन नसतील तर गरम व्हायला पाहिजे. मुंबई पुण्याची भुयारमाळ श्वास घ्यायला पण त्रास होतोय. पण हे महाराजांच्या वेळेचे भुयारमाळ जुनं तर सोनं आहे, मावळे जमता का म्हणे, हात लावून बघा, क्रॉस व्हेंटिलेशन आहे. इथून हवा आत येते, तिकडून बाहेर जाणार, क्रॉस व्हेंटिलेशन आहे, हवा येते तिकडून बाहेर जाते. हां, हे दगड ह्याला लाईमस्टोनचा लेअर दिला आहे, त्यामुळे दगड उन्हाळ्यात गारवा टिकून धरतात.